पहिला बॉल टाकण्यात संघ सज्ज. संघाचा संघनायक योगेशला पाहतोय मार्कस्त गोलंदाजीवरती. स्ट्राईक एंड वरती पाहतोय फलंदाज काशीनाथ. अगदी पहिला ब्लास्ट केला जरूर होता इत्या आणि थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू गॅदर केला जातो. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर अगदी संघाचा श्री गणेशा एका धावेने धावफलक पुढे हल्ला गेलाय. स्ट्राईक एंड वरती पाहतोय एक यंग टॅलेंट डॅशिंग डायनामाइट त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंड वरती किरणला पाहतोय. अगदी काशीनाथने स्ट्राईक वरती आणण्याचं काम मात्र पहिल्या बॉल वरती केला. त्याच नंतर योगेश अगदी स्टेट अँड ड्राईव्ह फुल शॉट होता आणि ते काय घडलंय. यस, अगदी नशिबानं पाहायला गेलं तर अगदी टर्मला देखील बॉल रिलीज झाला आणि एसट्या तिथे उद्ध्वस्त झाल्या आणि पहिला लागणारा ब्रेक तो पाहायला गेलं तर टीम मोदर संघाच्या बाजूने पहिला मोठा धक्का. यस, आम्ही स्क्रीनवरती नक्कीच चेक करू बा, कारण आज ही घर बसल्या टेलिकास्ट इव्हेंटच्या माध्यमातून आज पूर्ण वर्ल्डमध्ये आज ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रत्येक बॉल चांगल्या रीतीने इथे कॅच केला जातो आहे. त्या अनुषंगाने पाहतोय आम्ही स्क्रीनवरती अगदी कोणत्याही संघावरती इथे अन्याय होणार नाही याची पूर्णतः दक्षता मात्र श्री इव्हेंटच्या माध्यमातून घेतली जाते. येस, इथे फलंदाज बाद अगदी जरूर स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवरती अगदी इथे योगेश पारदीने केलेली कमालीची शतरक्षण त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर कुठेतरी हा फलंदाज क्रीज सोडून पुढे आला होता. त्या अनुषंगाने कुठेतरी डायरेक्ट हिट साधली गेली. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर पहिला ब्रेक थ्रू दुसऱ्या बॉलवरती निर्माण करून देण्याचं काम मात्र टीम योगेश मोदर संघाच्या बाजूने. त्याच नंतर एक छोटा पॅक बडा धमाका ज्याच्या नावाने सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहतोय. एक संघाची रणमशीन सचिन या फलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, दुसऱ्या बॉलवरती एक विकेट, त्याच नंतर तिसरा बॉल. अगदी वेग सुरेख होता. चेंडू खाली शतरक्षक कोणत्याही प्रकारची स्थिती नाहीये. लागणारा दुसरा धक्का, तू चल मी आलो अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. सचिन देखील बाद झालाय. क्या बात या, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे लाजवाब केलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. संघाचा संघनायक योगेश पारदी अगदी वेगावर स्वार होऊन अगदी फलंदाजाशी पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. त्याच नंतर ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहत होतो रॉयल ग्रुप निरगुडा या संपूर्ण ग्रुपचा थोड्याच वेळात या स्पर्धेच्या आतमध्ये नक्कीच रॉयल एंट्री पाहायला मिळेल. निश्चितच त्या साहेबांच्या आम्ही त्यांना देखील इन्व्हाइट केलं होतं आणि त्या विनंतीला मान देऊन मात्र रॉयल ग्रुप निरगुडा या सदस्यांचं आम्ही निश्चितच चांगलं स्वागत करू. त्याच नंतर क्या बाद आहे, पाहायला गेलं तर योगेश गोलंदाजी मार्कवरती असताना कुठेतरी चुक्या मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहेत. अगदी मोदर संघ अलर्ट असणारे तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे, त्याच्यामध्ये 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे आहेत. आम्ही वेळेत वेळ अगदी अलर्ट करू सगळ्या संघांना. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा काशीनाथ पुन्हा सज्ज होता, अगदी फ्लिप केलं होता परंतु फेकी चुकीची आणि डायरेक्ट हिटची संधी जरूर होती. कुठेतरी डायरेक्ट हिट केला असता तर हा फलंदाज देखील धोक्याच्या घंटेमध्ये सापडला असता, परंतु डायरेक्ट हिट झाली नाही आणि फलंदाज सेफरित्या झोनमध्ये पाहायला मिळाल. त्याच नंतर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच 2 धावा ना या. येस, 2 धावा मिळतील. 2 धावेने विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 4 धावा धावफलकावरती. फटका सुरेख सजवलाय. अगदी मिड ऑन दिशेला शतरक्षक चेंडू खाली गॅदर करीपर्यंत
या बॉलवरती अगदी चित्त्याच्या वेगाने 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या माध्यमातून विचार केला तर 6 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. चला मोदर संघ थोडं स्पीडअप घ्यायचंय पहा. योगेश पारदे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं संपली नाहीये तर मग 38 सर्कलच्या आतमध्ये अजून एक शतरक्षक घेतला जाईल. अगदी आयोजकांनी नियमावलीमध्ये ठेवलेली स्पर्धा आज तिसऱ्या रात्रीचा हा पण दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. फलंदाज ट्रॅकवरती पाहतोय आपण, बालाला पाहतोय. अगदी 2 फलंदाज बाद झाल्या. सचिन बाद झाला, त्याच नंतर रिवर्स अटेम्प्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न होता. लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशी स्थिती या फटक्यावरती नोंदवली जाते. परंतु इथे डॉट बॉलची सांगता झाली गेली. डॉट बॉलने अगदी सुरुवात केली. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाज पिंटो अगदी चांगली गोलंदाजी सातत्याने या गोलंदाजाकडे देखील राहिली जाते. अगदी क्या बात आहे. हा देखील बॉल अगदी वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू. अव्वांतर धाव धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 7 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसरा बॉल अगदी खराब फेकला. हा देखील बॉल त्याच रिजन मध्ये अगदी जड मध्ये टाकले जातात. प्रत्येक बॉल ब्लॉक मध्ये टाकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम मोदर संघाच्या बाजूने. योगेश पारदीने केलेली कमालीची गोलंदाजी. 6 बॉल हाताळत असताना फक्त 6 धावा दिल्या होत्या. त्याच नंतर गोलंदाजी ट्रॅकवरती पिंटू हा गोलंदाज त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र इथे गोलंदाजी अचूक भेदक मारा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर शांत गतीने अद्यापही खेळ जरूर चालला गेला आहे, परंतु आज कोंबल टेकडी संघाला विचार करावा लागेल. टॉस हरल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली, परंतु क्या बात आहे पहा, डायरेक्ट अगदी लाकूड तोड गोलंदाजी. फुलटॉस चेंडू जरूर होता, अगदी बॉल सापडला नाही त्याच्या बॅटला. अगदी पाहायला गेलं तर तिसरा मोठा ब्रेक थ्रू फलंदाज बाला बाद झालाय. अगदी त्याची जागा सावरेल संघाचा संघनायक किसन. या फलंदाजाला 5व्या क्रमांकावर मारते आलाय. कुठेतरी थोडासा मागे ठेवलं होतं स्वतःला, परंतु आता मात्र मागे राहून चालणार नाहीये आपल्या संघासाठी. कुठेतरी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल या फलंदाजाला. पाहायला गेलं तर अतिशय चांगली वेगवान आणि सुरेख सुरुवात करून दिल्या टीम मोदर संघाच्या. एक ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, योगेश पारदीने पहिलं षटक फार सुरेख फेकलं होतं. त्याच नंतर दुसरं षटक त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जात्या. ह्या बॉलवरती देखील फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर धावा बनल्या गेल्यात फक्त 8 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पिंटू गोलंदाजी ट्रॅकवरती. चला टाइम अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज पिंटू अद्यापही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाते. इथे पल्लू शॉट, अगदी नजाकत कलात्मक एक शॉट, अगदी रम्यजनक शॉट काशीनाथच्या बॅटमधून. अगदी संघर्षाचा संघर्षमय चौकार. काशीनाथ ऑन फायर, पहिला चौकार त्याच्या बॅटमधून. क्या बात आहे. जर सरळ बॅटने रन्स येत नसतील, कुठेतरी वाकड्या बॅटने मात्र त्या रन्स गती मिळवण्याचं काम मात्र काशीनाथ या फलंदाच्या माध्यमातून केलं जातं आपल्या संघाच्या साठी. पाहिलं गेलं तर चौकाराच्या माध्यमातून विचार केला तर धावा बनल्या गेल्या 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक संपलं देखील, त्याच नंतर धावफलकाचा विचार केला 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी पिंटूनी देखील फक्त 6 धावा दिल्या. त्याच नंतर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वापरला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती रवीला पाहतोय. अगदी रवीचा देखील विचार केला तर हा एक चांगला स्फोटक मॅन, त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. अगदी
बराचसा अनुभव ह्या गोलंदाजाकडे पाहायला जातोय. पहिला बॉल अगदी लोवर फुलटॉस, त्यावर पनिशमेंट. बॉल फुलटॉस जरूर होता, फुल टोल देखील वसूल केला गेलाय. ह्या बॉलवरती तडाखा किसनच्या बॅटमध्ये ऑन ऑफ फायर, बिगेट षटकार. क्या बाद आहे. पहिला गेलं तर वेलकम या गोलंदाजाचा. अगदी फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल षटकार आणण्या. मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. अगदी थांबून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तसा विचार केला तर मोदर संघ देखील त्याच ताकदीचा आहे. अगदी मोदर संघाच्या बाजूने विचार केला तर कुठंतरी कोंबल टेकडी संघाला 50 ते 55 धावा कुटाव्या लागतील. कारण ह्या संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी आहे या संघाकडे, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अगदी फुलटॉस चेंडूवर अगदी बॉल चाललाय. योगेश पारधी बनून राहील दर्शक. बॉल चाललाय सीमा रेखा बाहेर. अजून एक मोठा ब्लास्ट ऑन द फायर, बिगेट बिग षटकार. क्या बात आहे. दोन बॉल वरती अगदी मोठाले तडाखे किसनच्या बॅट मधून. अगदी इथे थांबणार नाही या फलंदाजाच्या बॅट मध्ये. अगदी चांगली भाषा बोलली जाते. चौकार आणि षटकाराची भाषा बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज राहिलाय. अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला जरूर होता. रवी या गोलंदाजाला माहिती होता कुठेतरी एक फुलटॉस चेंडू टाकून थोड्या अगदी त्याच्यावर आक्रमण केली जाते. त्याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर तिसरा षटक मात्र हाताळत असताना दोन बॉल वरती दोन बिग हिट पाहायला मिळाल. त्याच नंतर कमबॅक आणि कमबॅक. तिसरा बॉल डॉट आलाय. त्याच नंतर आता देखील त्याच बॉलची सांगता होईल का? क्या बात आहे. स्टेप आउट जरूर झाला होता. आणि त्याच नंतर पाहिलं गेलं तर एसटी रक्षकाने केलेला चुका आणि पाहतोय आम्ही इथे रेफर केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंच आपण जानू सांबरीला पाहतोय. अगदी एक चांगले पंच आणि त्याच नंतर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो चंद्रकांतजी बसमा. अगदी गेल्या पाहिलं गेलं तर इथे फलंदाज OUT आउट आहे. अगदी क्रीज फार लांब राहिलं होता आणि धक्का क्रमांक 4 लागेल. फलंदाज येस, फलंदाज बाद आहे फलंदाज. अगदी पाहायला गेला तर किशन या फलंदाजाला मात्र दगाऊटच्या आश्रयाला पाहायला मिळेल. येस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहा मी इथे चेक देखील केलाय. किशन तुम्हाला ऑन असेल अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अगदी अतूट नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण कव्हरेज केली जाते. अगदी आपल्या इकडे पाहिलं तर श्री इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक बॉल चांगल्या रीतीने कॅच केला जातोय. याच्यात दुमत नसणार आहे पहा. अगदी कोणत्याही शतरक्षकाने किंवा फलंदाजाने उजत घातली तर निश्चितच त्या टीम्सला मात्र 2 धावेचं पॅनलाइज केलं जाईल. पंच धाव नसणार आहे ना? नाही. अगदी पाहायला गेलं तर चौथा फलंदाज दगावच्या आश्रयाला पाहिला किसन या फलंदाजाला. कुठेतरी थोड्याशा चुका झाल्या त्याच्या माध्यमातून तो त्या चुका मात्र आपल्या संघासाठी फार कठीण ठरतील. हा देखील बॉल त्याच रिझन मध्ये अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. त्याच नंतर पाहायला गेला तर बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता. जरूर 2 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं असावा रवी या गोलंदाजाचा. अगदी जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना देतोय हा गोलंदाज रवी. पुन्हा एकदा सज्जा. हा देखील ब्लॉक मध्ये जड मध्ये टाकलाय. 1 धाव कंप्लीट. चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 धावा होतील का? आणि निश्चितच इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 26 रन ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट.
चला अगदी टाइम अलर्ट आहे पहा. अद्यापही विचार केला तर 3 षटकं संपली गेल्यात. थोडं कोऑपरेट करायचं आहे. चिंचवली संघाचा संगणक फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची आहे पहा आपली. अद्यापही तुमचा एखादा प्रतिनिधी आमच्या स्टेजवरती पाठवायचा आहे पहा. चिंचवली बी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मग यायचं एखादा प्रतिनिधी पाठवायचा आहे स्टेजवरती. अगदी ख्या द्या ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका काशीनाथच्या बॅटमधून अगदी स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. अगदी दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. त्याच नंतर पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवरती फटका खेळतोय, परंतु आता मात्र या फटक्यावरती विलंबन केलं गेलं आणि त्या बॉलवरती मिळाल्या 4 धावा. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 30 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर काशीनाथचा विचार केला तर ओपनिंगला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अद्यापही देखील बॉल अगदी असं वाटलं होतं फलंदाजाला वाईड लाईनच्या बाहेरून जाईल चेंडू, परंतु आतमधून चेंडू दाखल झाला आणि त्याच नंतर पाहायला गेलं तर देखील बॉल डॉट आलाय. अगदी ज्या रीतीने कन्वर्ट करायच्या धावा त्या रीतीने मात्र अद्यापही विचार केला तर थोडस रोख लगावला गेलाय टीम मोदर संघाच्या बाजूने. गोलंदाजी फार सुरेख झाली अद्यापही. जरूर रवी गोलंदाज थोडा खर्चिक ठरला. त्याच नंतर पल्लू शॉट अगदी पाहायला गेले तर पंचांनी इशारा केलाय वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर धाव अगदी रेफर केलं गेलंय शतरक्षकाच्या माध्यमातून. पहा शतरक्षण करत असताना मोदर संघाने रिव्ह्यू अटेम्प्ट केलाय पहा. येस पंचांचा स्टॉप सिग्नल आहे व्हाईट बॉल. अगदी चांगल्या रीते पंचगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाहिलं गेले तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट धाव आणि त्याच नंतर तिसरा बॉल वाईट. धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ह्या षटकावरती मात्र तुटून पडावा लागेल टीम कोंबल टेकडी संघाला. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू जरूर टिपायचा होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती डायरेक्ट थ्रो आणि पाहायला गेला तर ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं तो फलंदाज माघारी परतवला गेलाय. काशीनाथ बॅक टू द डगआउट. सातव्या क्रमांकाचा फलंदाज इन झालाय जनार्दन. या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर केला. अद्यापही विचार केला तर धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्या तर 31 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. पाहायला गेलं तर जनार्दन या फलंदाजाला विचार करावा लागेल. कुठेतरी आपली संघाची जिम्मेदारी ह्या 3 बॉलवरती मोठाले फटक्या त्याच्या बॅटमधून येतील का पाहणं तितकंच गरजेचं राहील. पहिला बॉल पेस करेल इथे बॅटच्या मधोमध समीकरण जसा उल्लेख तसा फटका अगदी जनार्दनच्या बॅटमधून अगदी बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मात्र या फलंदाजाने केला. बिग हिट जनार्दनच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्याच नंतर पाहायला गेलं तर धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 38 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर कमीत कमी 40 ते 45 धावा इथं बनवणं गरजेचं राहील. देखील बॅटच्या स्लॉट मध्ये बॅक टू बॅक दुसरा बिग हिट जनार्दन ऑन फायर. बिग हिट लांब षटकार. क्या बात आहे. अगदी 2 बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याचा परफेक्ट समाचार जनार्दनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट शॉटची रीती इथे अवलंबली गेल्या आणि बॉल प्रत्येक बॉल मात्र
सीमा पार करण्याचं काम मात्र या फलंदाजाने केलं गेलंय. जनार्दनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण डगआउट मधून अगदी सट होऊन आलाय की काय फलंदाज असं वाटलं जातं. लास्ट बॉल अगदी षटकांचा टार्गेट सेट बॉल. ह्या देखील बॉलवरती एखादा षटकार येईल का? यस, परंतु लाजवाब कमबॅक आणि ते फलंदाज बाद असणाऱ्या पाहायला गेलं तर सेट झालाय. अगदी 2 षटकार या फलंदाजाने जरूर मारल्या. अगदी निर्णायक स्कोररच्या भूमिकेत अगदी फार चांगली भूमिका पाहिली गेली या फलंदाजीच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 44. डबल 4 अगदी आकडा लागला गेलाय आणि येणारे 24 बॉल असतील आणि 45 धावा अगदी डिपेंड करायच्या टीम मोदर संघाला. चला नेक्स्ट सामना टॉस साठी यायचंय पहा. चला कुशिवली दिलीपचा संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करेल टीम केवाळा नागेश. दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर लगेचच रिपोर्टिंग करायचं पहा. हाफ इनिंग झाली गेली त्या अनुषंगाने पाहिले गेले तर टॉस झाला पाहिजे होता, परंतु दोन्ही संघ अद्यापही रिपोर्टिंग करत नाही. चला दोन्ही संघ लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. दिलीप कुशिवली संघ आणि त्याच नंतर नागेश केवाळे संघ यायचंय पहा. दोन्ही संघाच्या संघाने यायचंय. जो संघ लेट करेल त्या संघाला मात्र इथे पॅनलाइज केलं जाईल. या तीळ मात्र शंका नाही आहे, कारण प्रत्येक संघाला आज टाइम अलर्ट असणाऱ्या कुशिवली संघाचा दिलीप भगत कुठे आला असेल तर आपली रिपोर्टिंग आपल्या व्यासपीठावर येऊन द्यायचा. एखादा प्रतिनिधी टॉस साठी दाखल करून द्यायचा आहे पहा. इकडे अगदी नाईट रजनी आज या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि जोपर्यंत टाइम अलर्ट केला जात नाही ना टीम साठी तोपर्यंत टीम मात्र उपलब्ध राहत नाहीये वेळेवरती. चला ओपनिंग ब्लास्टर योगेश पारदिया लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे पहा. त्याच नंतर वामनजी सरांना देखील आम्ही इन्व्हाइट करू की येऊन असं नसतं व्हायचंय व्यासपीठावरती. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं केलं जाईल स्वागत. अगदी टीचिंगच्या कार्यक्षेत्रामध्ये अगदी कार्यरत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आज त्यांचा पूर्ण संघ गाडेश्वर या नावाने आज त्यांच्या नावाने आज संघ ओळखला जातोय. आज त्यांची उपस्थिती अनिवार्य राहिली आहे. आज या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील आहे. त्या अनुषंगाने व्यासपीठावर आगमन देखील झालंय त्या साहेबांचा. या पूर्ण आयोजकांच्या कमिटीने च्या माध्यमातून अगदी तुमचा धन्यवाद करतोय. अगदी थोड्याच वेळात इथे त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. पहा इथे आम्हाला आयोजक सांगतील. येस टीम याच्यानंतरचा सामना खेळवला जाईल पहा. गाडेश्वर संघ आणि त्याच्यानंतर वाघचवाडी अशोक हे दोन्ही संघ रेडी राहायचे, कारण नेक्स्ट सामना तुमचा राहील थोडासा. त्याच नंतर पहा ज्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती ना निरगुडा रॉयल ग्रुप. अगदी त्यांची रॉयल एंट्री अगदी फोकस करायचा कॅमेरामॅन. अगदी या साहेबांचं प्रत्येक आयोजनामध्ये अगदी थाटामाटामध्ये रॉयल एंट्री पाहिली जाते. आज मात्र ग्रामस्थ साईनाथ ग्रामस्थ मंडळ धुदानी चषक आज 2026 शानदार पर्व अगदी फटाक्याच्या आतिषबाजीने मात्र त्या त्यांचं वेलकम केलं जाईल. अगदी या निरगुडा रॉयल ग्रुपचा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून अगदी फटाक्याच्या आतिषबाजीने केलं जाते स्वागत. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक आयोजनामध्ये या रॉयल ग्रुप एंट्री अगदी रॉयल एंट्री पाहतो आपण. प्रत्येक आयोजनामध्ये त्यांचं सातत्याने सपोर्ट राहायला गेला आणि त्या अनुषंगाने पाहतोय आज शिरपतजी निरगुडा या साहेबांचं. त्याच्यानंतर त्यांचे सर्व
त्यांचे सदस्य अगदी आपण पाहतोय. पाहायला गेलं तर अगदी या साहेबांचं स्टेजवरती उपस्थिती त्या साहेबांचं आम्ही सतश ऋणी राहू. अगदी फटाक्याच्या आतिषबाजीनं मात्र इथे त्यांचं वेलकम केलं जात आहे. अगदी थँक्यू सो मच रॉयल ग्रुप निरगुडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट दिल्या. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तोपर्यंत घेऊन चाललो मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट सेट झालं होतं फलंदाजी करत असताना कोंबल टेकडी संघाने इथे येणारे 24 बॉल आणि रन्स बनवायच्यात 45 धावा. अगदी जे माईक वरती बोलले होते तोच स्कोर इथे मात्र उभा केलाय. त्याच नंतर जल्लोष पहा अगदी मैदानाच्या आतमध्ये केला जातो. पहिला बॉल अगदी पेस करत होता फलंदाज रवी. या फलंदाजाला पाहतोय आपण. जरूर गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज करत असताना, परंतु फलंदाजी मार्क वरती आपल्या संघासाठी कितपत धावा कन्वर्ट करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. दुसरा बॉल अगदी वेग फार सुरेख. जनार्दनला पाहतोय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते आणि निर्णायक स्थितीमध्ये आपला संघ नेऊन ठेवला. त्याच पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी देखील केली जाते. अगदी गोलंदाजीमध्ये कितपत धावा कमी द्यायचं काम करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल मात्र आडव्या पॅटने सजवलाय, परंतु इथे चुक्या पाहायला मिळाल्या आणि त्या चुक्यावरती पाहायला गेलं तर 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. मी म्हणेन कुठेतरी झेल टिपायचा होता शत्रक्षकाला कुठेतरी ह्या चुक्या. कृष्णा तर वाघाची वाडी संघ पुढील मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण एक मॅच पेंडिंगला ठेवू. कुशुली संघ थोडासा उशिराने मैदानावरती पोहोचला जाईल. वाघाचीवाडी अशोक आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करीला गाडेश्वर गोपीनाथ दोन्ही संघाच्या संघटनाला इन्व्हाइट करू. टॉस करण्याकरिता लगेचच आपण या कॉम्बॉक्स. येस इथे बॉलला उडवलाय, परंतु एलिव्हेशन कमी आणि तिथे जाणाऱ्या चुक्या पा काशीनाथच्या माध्यमातून झाल्या गेल्या चुका. आणि कोणत्या फलंदाजाला जीवदान दिलाय. त्याच्या बॅटला अद्याप एकही धड बॉल लागत नव्हता. त्या फलंदाजाला मात्र इथे कॉन्फिडन्स देण्याचं काम या शत्रक्षकाने केलंय. आणि त्याच नंतर पहा आमच्या पंचांची भूमिका पहा. अगदी चंदू बसमा अगदी फार चांगली पंचगिरी. त्याच नंतर ॲक्शन रीतीमध्ये पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जात्या. क्या बात आहे. कुठेतरी झेल टिपायचा होता या फलंदाजाचा रवी. अद्याप विचार केला तर हा फटका त्याला फुल कॉन्फिडन्स देऊन जाईल. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दिलेलं जीवदान. क्या बात आहे. अगदी कमबॅक कसं असावं पहा. अगदी झेल टिपला असताना तर गोलंदाजी अगदी खूप सुरेख राहिली असती, परंतु थोडंसं फंबल झाला तिथे आणि कुठेतरी झेल टिपायचा होता. साधा सोपा झेल जमिनीला दान केला. त्याच नंतर केलेली कमालीची गोलंदाजी अगदी जड मध्ये बॉल जरूर टाकला होता. अगदी विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. स्टेट अँड ड्राईव्ह वी सेफ मध्ये बॉल चाललाय. अगदी सीमा पार क्लिअर करत बॅट मधून अगदी संघर्षमय चौकार. अगदी वाघाचवाडी संघ अशोक संघटक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. त्यानंतर गाडेश्वर गोपीनाथ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा. आपण लगेच जॉईन व्हा. या आजच्या लॉस मधील चौथा सामना आपण खेळवणार आहोत. तिसरा सामना थोडासा पेंडिंगला आपण पाहतोय. कुशुली संघ थोडासा उशिराने मैदानावरती दाखल होईल, तर मी विनंती करीन दोन्ही संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. चला कोंबल टेकडी संघ 15 मिनिट अलर्ट आहे तुमच्यासाठी. 3 षटकं संपली पाहिजे, अन्यथा तुमचा एक गडी 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देऊ शकतो. अद्याप त्यावेळेस आम्ही काही करू शकत नाही. 15 मिनिटाचा जास्त कालावधी घेतला तर मग तुम्हाला पनिश केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक संघाला पनिश केलं जाईल. आज नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. अगदी कॉपरेट करायचंय टीम्स. येणारे 18 बॉल आणि धावा बनवायच्या 35 धावा. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 10 धावा. लॉस ऑफ 0 विकेट पाहायला गेलं तर कुठेतरी
रवी या फलंदाजाला जरूर जीवदान दिलाय. त्या जीवदानाचं मात्र पाहिलं गेलं त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्या. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅक वरती काशीनाथला पाहतोय. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू फेकून दिलाय. अगदी ऑफ स्टिकला दाडून दिलाय. चेंडू खाली शतरक्षक अगदी करून जातील चुक्या आणि बॉल चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय योगेश पारदीच्या बॅटमधून. योगेश फ्रंट चौकार. त्याच नंतर रॉयल ग्रुप अगदी केवाले गावच्या एक चांगला ग्रुप शिरपतची निरगुड्या त्याच अध्यक्षक त्याच नंतर उपाध्यक्ष लक्ष्मणजी निरगुडा त्याच नंतर ओमकार निरगुडा त्याच नंतर करण निरगुडा करण गांगड आणि त्याच नंतर रवी निरगुडा असे रॉयल ग्रुप अगदी इथे स्थानापन्न झाले. त्याच नंतर सर्जा कर्तुक बैलगाड्याचे मालक कमलाकर निरगुड्या या साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं अगदी मनाच्या अंतःकरणातून करू सहर्ष स्वागत आणि घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. बॅटचा लिडिंग एज आणि ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं परंतु तो फलंदाज मात्र जाळ्याच्या बाहेर निघाला गेलाय. त्याचं जिवंत उदाहरण Yes, म्हणजे कृष्णा, आपण नुकतंच पाहुण्यांचं आगमन होताना आपण पाहिलं. श्रीपत निरगुडा या साहेबांना मी विनंती करेन की आजच्या दिवसामधील 4थ्या सामन्याचा टॉस करण्याकरिता आपण लगेचच या पाहुण्यांच्या पवित्र शुभातानं टॉस केला जाईल. श्रीपत निरगुडा साहेबांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभातानं या सामन्याचा टॉस करायचा आहे. चला, टॉस करण्याकरिता पाहुण्यांची उपस्थिती आज जरूर आपल्याला रॉयल एंट्रीमध्ये पाहायला मिळाली. आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि स्पर्धा आपण पाहतोया. साईनाथ ग्रामस्थ मंडळ धोताणी चषकाची दमदार स्पर्धा आपल्याला आज नाईट रजनीमध्ये जरूर पाहायला मिळते. यस, टॉस जिंकला टीम वाघाचीवाडी संघ आज अगदी निश्चित आम्ही एक मोठ्या मनाने बाईट घेण्याचा जरूर प्रयत्न करीन की आज दोन्ही खेळाडू जर पाहिलं ना तर 40 प्लसच्या अगदी उंची गाठवत असताना क्रिकेट खेळतात. आज टीम टॉस जिंकला टीम वाघाचीवाडी संघाचा संगणक अशोक वाघ आमच्या सोबत जॉईन आहेत. तर नक्कीच शुभेच्छा असतील. निर्णयाची अपेक्षा असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. फोर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. पाहायला गेलं तर अगदी दोन्ही संघाच्या बाजूने इम्पॉर्टंट मॅच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जरूर चुक्या केल्या जात आहेत परंतु त्या चुक्या सुधारवण्याचं काम मात्र इथे गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं. गोलंदाजी मार्कवरती काशीनाथ या गोलंदाजाला पाहतोय. अगदी संघाच्या बाजूने जरूर गोलंदाजी चांगली राहिली परंतु शतरक्षकाचं साथ लाभत नाही. 2 बॉलवरती 2 झेल उडाल्या होत्या परंतु दोन्ही झेल मात्र जमिनीला दान झाल्या होत्या. त्याच नंतर हे दोन्ही फलंदाज आक्रमकी केली मैदानाच्या आतमध्ये करतील का ते पाहणं गरजेचं राहील. चला, गोलंदाज थोडं स्पीडअप घ्यायचं पहा. येस, इथे बॉल काउंट करू पहा आपण. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल देखील सॉरी पहिला बॉलवरती चौकार आलाय. त्याच नंतर वाईट बॉल. तिसरा बॉल 1 आली आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा आणि 5वा बॉल डॉट आलाय. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायला गेले तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू जरूर होता. फुल टोल देता आला नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिटची नामी संख्या आणि पाहायला गेला तर हा देखील चान्स मात्र टीम कोंबल टेकडी संघाने घालवला गेला आणि पाहिलं गेलं तर वारंवार चुक्या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केल्या जातात. अगदी स्तब्ध ठेवलंय जरूर टीम मोदर संघाला परंतु आतमध्ये केल्या जाणाऱ्या चुक्या मात्र सांगून जातील आपल्या सामन्या कोणत्या बाजूने जाईल. पाहायला गेलं तर अद्यापही दोन्ही ओपनिंगला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. षटक क्रमांक 2 हाताळत असताना काशीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती असताना फार सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. त्यानंतर गोलंदाजी अगदी बॅटच्या मधोमध बॉल कनेक्ट होत नाहीये. त्या अनुषंगाने
स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट थ्रो आणि ते पाहायला गेलं तर अगदी दम तोडला गेलाय. दुसरी धाव घेत असताना पहिला ब्रेक थ्रू रवी बॅक टू द डगआउट. त्याच नंतर षटक दुसरं देखील संपलंय. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 21 धावा. आणि थोडस आम्ही सत्कार सोहळ्याकडे वळतोय. त्यांच्या आतुरतेने वाट पाहिली होती त्या साहेबांचा. अगदी पाहिलं गेलं तर रॉयल ग्रुप केवाळ्या या ग्रुपचं इथे आगमन झालं. अगदी या ग्रुपचा मेन इन्काउंटर ज्याच्याकडे पाहिलं जातं अध्यक्ष श्रीपतजी निरगुडा साहेबांना मी इथे इन्व्हाइट करेल की येऊन आपला यथोचित मान सन्मान अगदी यायचा अगदी मनाच्या अंतःकरणातून शुभ सन्मान अगदी स्वीकारायचा. अगदी मी इन्व्हाइट करेल आमच्या एक चांगलं व्यक्तिमत्व किसनजी मैदो सांबरे यांच्या शुभ हाताने हा पुरस्कार बहाल करायचा. कॅमेरामॅन फोकस करायचा पहा. अगदी ज्या साहेबांचा इथे आतुरतेने वाट पाहिली होती त्या साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान अगदी केला जातोय. श्रीपतजी निरगुडा साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान. त्यानंतर आमच्या चांगले मित्र त्यांचा यथोचित सन्मान अगदी माईची उबदार शाल. त्याच नंतर प्रेमाचं प्रतीक. कृष्णा 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाब्याची गरज. 21 बनल्यात 12 मध्ये आणि 24 ची गरज. थँक्यू सो मच. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्या श्रीपतजी निरगुडा साहेब. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं कौतुक. त्याच नंतर मी इन्व्हाइट करेल कॉम्बॉक्समध्ये लक्ष्मणजी निरगुडा साहेबांना. तुमच्या उपाध्यक्ष या नावाने आज रॉयल ग्रुप मध्ये एंट्री झाली त्यांच्या लक्ष्मणजी निरगुडा साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान. संजयजी चौधरी अगदी पाहायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभ हाताने यथोचित मान सन्मान. त्याच नंतर पाहतोय आपण अगदी वेळात वेळ काढून या ग्रुपचे एक चांगलं सदस्य म्हणजे उपाध्यक्ष त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं त्या साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान. त्याच नंतर मी इन्व्हाइट करेल ओमकारजी निरगुडे सरांना. यायचंय पहा ओमकार साहेब यायचं देखील यथोचित मान सन्मान. अगदी तुमचा देखील या रॉयल ग्रुपच्या चांगलं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं ओमकारजी निरगुडा साहेबांची ते यथोचित मान सन्मान. मायेची उबदार शाल. त्याच नंतर प्रेमाचं प्रतीक फुलपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. त्याच नंतर करणजी गांगड या साहेबांना देखील आम्ही इन्व्हाइट करू कॉम्बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं अगदी सहर्ष स्वागत केलं जाईल. मी आमंत्रित करेल आमच्या गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व बाला सांबरिया यांच्या शुभ हाताने मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित मान सोहळा पूर्ण पार पडत असताना पाहतोय. त्याच नंतर मी इन्व्हाइट करेल रवी निरगुडा या साहेबांना इन्व्हाइट करेल की यायचं आहे अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे या सन्मानाचा स्वीकार करायचा. अगदी रॉयल ग्रुपचे हे देखील सदस्य त्यांचे देखील रॉयल ग्रुपमध्ये खूप चांगलं सहकार्य नेहमी सातत्याने पाहिलं जातं. रवीजी निरगुडा साहेबांचे त्या यथोचित मान सन्मान. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी मायेची उबदार शाल. त्याच नंतर प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्या आगमनित केलं जाते. थँक्यू सो मच. आणि त्याच नंतर सर्जा कारतूस बैलगाडा या शर्यतीचे मालक कमलाकर निरगुडा साहेब यायचे. अगदी अगदी बैलगाड्यावरती असलेलं हे अपाट प्रेम त्यांच्या माध्यमातून अगदी रॉयल ग्रुप एंट्रीमध्ये त्यांचं स्थान मात्र पूर्णतः बऱ्याच वेळाच आम्ही पाहतोय. अगदी चांगलं त्यांचं योगदान. त्याच नंतर माईची उबदार शाल. त्याच नंतर एक प्रेमाचं प्रतीक आणि त्याच नंतर सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित मान सोहळा झाला गेला. आणि त्याच नंतर
थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स नानू सर. यस कृष्णा, आपण मैदानाच्या हातामध्ये पाहतोया 9 चेंडू विजयासाठी अजूनही गरज 17 धाबीची एक मॅच रोमांचक पाहायला मिळते. थँक्यू. एक एक सन्मान राहिला पहा. किसनजी मैदू सांबरिया या साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. या साहेब विनंतीस मान देऊन मात्र ओके. ओव्हर टू कॉम्बॉक्स नानू सर. यस त्या वेळेला मोठा फटका 6 धाबींसाठी पंच सांगितलं की दमदार स्वरूपात मध्ये आता शेवटच्या क्षणी गोलंदाजी करत असताना योगेशच्या बाळारामच्या बॅटमधून क्लासिकल षटकार जरूर पाहायला मिळालाय. चांगला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला फटक्याची गरज होती आता पाहिलं तर 8 चेंडू आणि बिजाकरिता अजूनही गरज आहे. 11 धाबेची गरज. मोठा फटका एखादा आला तर मॅच मध्ये अगदी कलाटणे घेऊ शकतो टीम मोदर संघ. योगेश नो स्ट्राईक एंडला आपण सध्या तरी पाहतोय आणि इथून चांगली फलंदाजी करत असताना बाळाला आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोया सचिनचा वेगवान चेंडू फेकला होता. एस्टांच्या मागे चुका. लॉंग स्टॉप रिझल मध्ये चेंडू निघून चाललाय. दन 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 करत येतोय या बॉलवरती चौकार. 22च्या स्वरूपामध्ये चौकार. धाबा कशा काही ना धाबा येणं फार गरजेचं असतील. नशिबाचा चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला टीम मोदरच्या संघाच्या बाजूनं आणि 4 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 38 आकड्यावरती 7 धावेची गरज. अजूनही सामना कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाही. आधी या 2 संघाला अगदी चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सचिनला साथ देणं फार गरजेचं. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये या चुका जरूर आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर तैनात झालाय आणि जेल टीपला जातोय. संपुष्टात आलाय फलंदाज बाळा. बॅट टू डग आउट. रोमांचक स्थिती मैदानाच्या आत टेकडी संघाला मागड ठरू शकतोय. अठरा चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडू मध्ये फलंदाजी करत असताना उत्तरार्धाला सुरुवात जशी झाली मोदर संघाचा धावफलक जर पाहिलं तर 38 या आकड्यावरती 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज. 6 चेंडू 7 धावेची समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठाली फटक्यांची नितांत गरज होती. बाळाच्या पाठ होते. फटके अगदी येताना जरूर आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश आणि योगेश. आता या 2 फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बाळाची लाजबाब फलंदाजी त्याच्यावरती जाळं रचलं होतं. त्या फलंदाजाला शांत करून मैदान सोडावं लागलं आणि तिथून आता शेवटचा षटक गोलंदाज करत असताना कुंभटेकडी संघाला एक चांगला फेकावा लागेल. गोलंदाज सज्ज झाला शेवटच्या षटकामध्ये बाळाला आपण पाहतोय. बाळाला इथून चांगला षटक निर्णय फेकावा लागेल कारण 6 चेंडू आणि 7 बनवायचे आहेत. थोडासा प्रेशर असेल गोलंदाजी करत असताना टीम कोंबटेकडी संघाच्या गोलंदाजावरती आणि समोर जर फलंदाज पाहिला तर संघाचा संगणक योगेश भारतीला कोण विसरणार. अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. समोरच्या दिशेला अगदी पेस करण्याचा जरूर प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बनेल का. मनसुबा बनवलाय. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी तिथे फील्ड सोडीची करा पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित काम बनून गेलं असतं पण 2 धावा मिळाल्या. सिंगल तिथे डबल मध्ये कन्वर्ट. कुठे बिटवीन द विकेट जरूर योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. योगेशला टाऊ की 40 धावा बनल्या. धावफलकावरती येणारी 5 चेंडू अजूनही 5 धाबेची गरज. एखादा डॉट चेंडू एखादा विकेट मैदानाच्या बाहेर काढावा लागेल. मोठाले फटक्यांची नितांत गरज नाही पण तिथून योगेश सिंगल डब्बलला प्राधान्य देत असताना आज सामना जिंकण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. मोठा फटका बॅटच्या परफेक्ट मधोमध आणि चेंडूला फाईन लेग क्षेत्र निवडलाय आणि सामना महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं जिंकवलाय. टीम मोदर संघ पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. टीम कोंबटेकडी संघ तुमचा हार्दिक दोन्ही संघाला शुभेच्छा देऊ आणि आता इथून पुढील मॅच आपल्याला जरूर चांगली पाहायला मिळेल. गाडेश्वर आणि बाघाचीवाडी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. तर दोन्ही संघाला मी विनंती करीन टॉस जिंकला टीम वाघाचीवाडी संघ शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. कुठेतरी पाहायला गेलं ना नानू सर, ही मॅच पाहिली ना अगदी कोंबलटेकडी संघाने फारशा चुका केल्या. त्या अनुषंगाने पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये चुक्या आणि चुकीला माफी